कोणी आहेत का आमदाराच्या लायकीचे? भाजपवर विश्वास नाही अजिबात. फुकट सगळं बंद झालं पाहिजे. आम्ही एवढे शिकून सवरून पण नोकऱ्या वगैरे नाहीत. कुठलाही लोकप्रतिनिधी आपणच निवडून देतो. 3 महिने मिळायचं, मतदान झालं की आणि पुन्हा बंद व्हायचं. आता मला बीजेपीला मत द्यायचं आहे तर इनडायरेक्टली ते राष्ट्रवादीला जातोय. मतदान तुमचं 100% लागतंय त्यांना. जे आहे इथंच आहे म्हणून आम्ही आता पण त्यालाच वोट देणार. सगळे पक्ष तर मिक्स झालेत. पळवापळवी फोडाफोडी. लोकांचा जो भरोसा आहे तुमच्यावर ते पूर्ण व्हायला पाहिजे. जनतेसमोर एक बोलतात, संध्याकाळी एकत्र बोलतात. कर्टन्स काफी खुले हैं. भाजपने काय काय कुठे काला घोटाळा केलाय ते त्यांच्याला माहिती आहे. त्यामुळे आमचं मत जितेंद्र आव्हाडलाच आहे. तर द्यायचं म्हणून द्यायचं मत. लोक आळशी होणार, देश भिकारी होणार. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत आमदार कसा असावा हा जो आपला महाराष्ट्र दौरा सुरू आहे. फॉर द पीपल न्यूज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये जातोय आणि तिथल्या मतदारांशी, नागरिकांशी, मान्यवरांशी आपण बोलतोय आणि जाणून घेतोय की नेमका आमदार कसा असावा. 75 वर्षे पूर्ण झाले स्वातंत्र्य मिळून. अनेक निवडणुका आपण सामोरं जातोय. प्रश्न तेच आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती सगळं क्षेत्र बदलत असताना आमदार किंवा आपले जे लोकप्रतिनिधी हे सुद्धा त्या दृष्टिकोनातून अतिशय हुशार, सुशिक्षित, सुज्ञ आणि दूरदृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टींचे, धोरणांचं प्लॅनिंग करणारे असायला हवे. ही दृष्टी आपणही मतदार म्हणून बाळगायला हवी. हा जाणून घेण्याचा आणि त्या संदर्भात एक विचार मंथन करण्याचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. आत्ता आपण नवी मुंबईमध्ये इथल्या मतदारांशी आपण संपर्क करू, संवाद साधू. काय म्हणतायत ते आमदार कसा असावा जाणून घेऊ या माझ्यासोबत. दादा नमस्कार. आमदार कसा असला पाहिजे? आमदार माझ्यासारखा पाहिजे. सांगा ना मग, काय नेमकं म्हणजे आमदारामध्ये काय क्वालिटीज असल्या पाहिजे? आमदारामध्ये क्वालिटी, एज्युकेशन, दारूबंदी झाली पाहिजे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिली, आणि एज्युकेशनचे स्टँडर्ड वाढलं पाहिजे. आता हे एज्युकेशन तुम्ही म्हणताय स्टँडर्ड वाढलोय, ते बाकीचं सगळं फुकट देतात. एज्युकेशन, आरोग्य सेवा, फुकट सगळं बंद झालं पाहिजे. फुकट लोक आळशी होणार, देश भिकारी होणार. नमस्कार दादा. आमदार कसा असला पाहिजे? आमदार हा तर कोणी आहेत का आमदाराच्या लायकीचे? म्हणजे पण आपल्याला तर निवडून तर द्यावं लागणार आहे. हो, आता पक्षाच्या हिशोबात मत देतो आम्ही. काय म्हणजे ही वेळ येण्याचं काय कारण, काय कशामुळे ही वेळ आली? कशामुळे वेळ आली? तर शेवटी बघा, कुठलाही लोकप्रतिनिधी आपणच निवडून देतो. बरोबर आहे. आता मला बीजेपीला मत द्यायचं आहे तर इनडायरेक्टली ते राष्ट्रवादीला जातोय. ही परिस्थिती आली आहे, त्याच्यामुळे द्यायचं म्हणून द्यायचं मत. काय वाटतं नवी मुंबईची आव्हानं काय आहेत? इथले विकासाचे प्रश्न नाहीये. बर, काय इथले प्रश्न काय? मी कल्याणचा आहे. तर एकूण विकासाच्या दृष्टिकोनातून काय वाटतं? काय रस्ते पाहिजेत, सुविधा पाहिजेत, अजून काय आरोग्याच्या सुविधा पाहिजेत. इकडे कोणाची हवा वाटते? इकडे मला काय आयडिया नाही. धन्यवाद. हो दादा नमस्ते. का आमदार कसा असला पाहिजे काय वाटतं? महत्वाचा प्रश्न. मला काय नाही बोलता येणार, तुम्ही ते आतमध्ये बघा. नाही पण तरी मतदान करता की नाही तुम्ही? हो की, पण आतमध्ये काय कुठले प्रश्न महत्वाचे वाटतात? आता कुठले प्रश्न म्हणजे हेच आपलं गोरगरीब आमच्यासारखे असे रोडवर बसणारे वगैरे त्यांच्यावरती लक्ष वगैरे ठेवलं पाहिजे. त्यांना एवढा त्रास देतात की आता ठेवायचं म्हणजे नेमकं काय? लक्ष म्हणजे की एवढा आता इलेक्शनच्या पुरती 4 दिवस बसून देतात, नाहीतर आम्हाला असं रोडवर बसून पण देत नाहीत. दिवसातून 4-4 वेळा 5-5 वेळा उठून पळावं लागतं. मग काय केलं पाहिजे? त्याच्यासाठी थोडंफार आम्हाला गोरगरिबांना, रोडला पोटं भरणाऱ्यांना थोडी सवलत द्यावा, बाकी काय नाही. व्यवसाय करण्यासाठीच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. हा बाजार, हा हेच, बाकीचं काय? तेव्हा किरकोळ विक्रेत्यांची सोय केली सोय केली पाहिजे, बाकीचं काय?
आता आम्ही एवढं शिकून सवरून पण नोकऱ्या वगैरे नाहीत लागत, मग असं कुठं नाही काय तरी करावं लागतं, रोडावर उतरावंच लागतं. मग ते तेव्हा हे असं पोट भरायसाठी काहीतरी उद्योग पाणी केलं पाहिजे ना. आपलं गाव शिव सोडून यायचं म्हणल्यावर ना, लोकांच्या गावात येऊन राहायचं, पोट भरायचं म्हणले आपलं पण काहीतरी पोटासाठी केलं पाहिजे ना. लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का तुम्हाला? नाही, का बरं? आम्ही नाही केलं ते. नको तुम्हाला पैसे? नाही केलं नाही आम्हाला. नको नाही पण म्हणले ती काय 3 महिने मिळायचं, मतदान झालं की आणि पुन्हा बंद व्हायचं. पुन्हा कोण त्याचा याप करीत बसायचं? कुठं आधार कार्ड आण, कुठं शाळेचा दाखला आण, कुठं हे असं काय काय मागते. मग आता केव्हा पळायचं? आपलं गुडघा आहे ते का धर. मग आता गुडघ्यानं गायला आले बघा, पाय सुजलाय बघा, तरी बसलोय. पोटासाठी काय करणार? घराचं भाडं आहे, पोटाचं आहे. आरोग्य उपचार कुठं करता? सरकारी दवाखान्यात का खासगी? सरकारी दवाखान्यात. सरकारी सगळी सेवा मिळते का? मिळते पण आता काय पैसा पाणी नाही लागत, देत नाही ते. आपलं कुठं गोळ्या हे आपल्याच पैशानं घ्या आणायच्या. काय वाटतं आमदार कसा असला पाहिजे? आमदार कसा पाहिजे म्हणजे गोरगरिबाची सोय करणारे पाहिजे का, की त्याला असं पाठिंबा दिला पाहिजे. आता रोड आम्ही माणसं बसणार, आम्ही शिक्षण नाही फिक्षण नाही काय नाही, आमच्या सारख्या माणसाला पाठिंबा दिला पाहिजे, बाकी काय. मतदान तुमचं 100% लागतंय त्यांना. आता ते बघ लागणारच की, मतदान का नाही लागणार? लागणारच. काय सध्या इकडे चर्चा कोणाची? चर्चा आता हे बघायला लावले. बर, हे काय इकडे पोस्टर लावले. दादा नमस्कार. आमदार कसा असला पाहिजे? आमदार कसा असला पाहिजे? आमदार कसं असलं पाहिजे? आमदार काय आपल्या जनतेची कामं करणारा असावा. काय जनतेची कामं काय? अरे जनतेची कामं काय, आता जी सगळी असतील ती सार्वजनिक. हो, पण तरी काय वाटतं नवी मुंबईचा विचार करताना कुठले प्रश्न महत्वाचे वाटतात? हा प्रश्न आहे की आमदार म्हणजे सगळी जी कामं आहेत, शासकीय कामं आहेत, ती त्यांनी पूर्ण करावीत. हे गेल्या 5 वर्षात जरा जास्तच राजकारण आपण बघितलं, पळवापळवी, फोडाफोडी. काय त्याचं तर हेच नाही आपल्याला काय एवढं चांगलं वाटतं ते? नाही चांगलं तर नाही वाटत आहे. काय केलं पाहिजे मतदारांनी? मतदारांनी आता त्यांनी बघायला पाहिजे, त्यांच्या ह्याच्यामध्ये जो आमदार आहे त्याला निवडून द्यावं बस. चांगलं त्यांनी काम केलं असेल 5 वर्षात, त्याला निवडून द्यावं. चांगलं निवडून. धन्यवाद दादा. नमस्कार. काय आमदार कसा असला पाहिजे? आपला लोकप्रतिनिधी, आपलं हे जे सगळ्या सुविधा आहेत हे निर्माण करण्याचं जर कुठलं फील्ड असेल किंवा ठिकाण असेल, ही धोरणं बनतात ते राज्याच्या विधिमंडळामध्ये बनतात. फार महत्वाचा विषय हा. आपण त्याच्यापासून दूर जाऊन मग परत आपल्या समोर प्रश्न आला की आपण म्हणतो हे कचरा उचलत नाही, हे रस्ते नाहीत, पाणी येत नाही, शिक्षणाचं धोरण नाही, उद्योगाचं धोरण नाही. त्यावेळी मात्र आपल्याला प्रश्न पडतो. मग आपल्याला लोकप्रतिनिधी निवडताना काय पडतं? आमचा आमदार आहे ना, त्यांनी सगळे हे प्रश्न सोडवलेले आहेत, म्हणून आम्ही आता पण त्यालाच वोट देणार आहे. जितेंद्र आव्हाड, डॉक्टर जितेंद्र आव्हाड. आम्ही कळव्यावरून आलो इथे. कळवा ठाण्यावरून आलो आम्ही. आमच्या त्यांनी सगळे सांस्कृतिक कार्यक्रम म्हणा किंवा अजून जे तुम्ही म्हणता सगळे त्यांनी प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत. आमच्याकडे लोड शेडिंग होतं ते पण पूर्णपणे बंद झालंय. पाणी 24 तास असतं, रस्त्यांची कामं, लाईटची कामं, सगळी कामं व्यवस्थित. आणि दर वर्षाला आमच्याकडे सगळे हे सांस्कृतिक ठाणा महोत्सव वगैरे पण होतो. परत मोठमोठे सेलिब्रिटीज येतात, त्यांचे पण कार्यक्रम असतात. तसे सगळे ते तो करतो. त्यामुळे आमचं मत जितेंद्र आव्हाडलाच आहे. दादा नमस्कार. नमस्कार. आमदार कसा असला पाहिजे? आमदार कसा असला पाहिजे? आमदार कसा असायला पाहिजे? आता हे तुम्हाला सांगू, म्हणजे आपण कुठला पार्टीचं बोलत नाही. आमदार तसं पाहिजे आपल्याला, म्हणजे सर्वांचा काळजी करणारा पाहिजे. आपला एकच काळजी करायचं, आपलं आलेलं आहे ना आपलं सगळे करायचं, तसं नको आपल्याला. आमदार आपला तसा पाहिजे सर्वांच्या काळजी. आजी तुम्ही आमदार आहात, माझा तुमच्यावर भरोसा आहे, मी त्या भरोशावर तुम्हाला म्हणजे सपोर्ट करतोय, तर त्या भरोसा तुटणार नाही पाहिजे आपल्याला. आता सध्या भरोसा तुटतोय असं वाटतंय? हो, सगळीकडे तुटतोय, सगळीकडे.
मग आता 20 तारखेला मतदान करताना मतदारांनी काय लक्षात ठेवलं पाहिजे? नाही, काही नसतं ना, नुसतं एक ठेवायचं बाबा, जे आहे इथंच आहे, वर काही नाही, तर इथं चांगलं काम करा म्हणजे वर चांगलं होईल आपलं. दुसरं काय सांगा मला, कोण जाताना घेऊन तर जाणार नाही ना. लोकांचा जो भरोसा आहे तुमच्यावर ते पूर्ण व्हायला पाहिजे. ते पूर्ण चांगला विचार आहे. आणखी काय नागरिकांशी बोलूयात आपण. तर काय वाटतं आमदार कसा असला पाहिजे? आमदार कसा असला पाहिजे? चांगलं असलं पाहिजे. चांगलं मला काय एवढं माहिती नाही हो. पण नाही पण आपल्या आजूबाजूला प्रश्न असतात. रस्ते आहेत, पाणी आहे, वीज आहे, शिक्षण आहे, आरोग्य आहे. म्हणजे सगळं चांगलं असलं पाहिजे ना. मिळतंय का आपल्याकडे हे सगळं? आता तर सगळं चांगलंच आहे सध्या. कोण कोण आहे इथं? हवा कोणाची? चर्चा कोणाची? चर्चा आता काय ते मोदीचीच जास्त आहे. मोदीच चर्चा. निशाणी म्हणजे त्यांना विचारात आहे. आणखी काय नागरिकांशी आपण बोलूया. दादा नमस्कार. आमदार कसा असला पाहिजे? मराठी नहीं आता. विधायक कैसा होना चाहिए? विधायक अभी महाराष्ट्र में विधानसभा के चुनाव हैं, कैसे होना चाहिए विधायक अपना? प्रजा की सेवा करे वैसा. क्या सेवा करनी चाहिए? डेवलपमेंट एरिया का. अच्छा, डेवलपमेंट के बारे में अभी ये नई मुंबई में कौन से ऐसे क्षेत्र है जिसमें अधिक से अधिक डेवलपमेंट होना चाहिए? मच्छर ज्यादा है यहाँ पर फिलहाल. यानी कि स्वच्छता नहीं है. स्वच्छता कम है. गटर्स काफी खुले हैं, बंद करवाने हैं वाशी एरिया में. बच्चों को खेलने की जगह कम है. सेफ नहीं है रोड सोसाइटीज. गार्डन्स हैं, चलने के लिए जगह है, पर छोटे बच्चों को खेलने के लिए जगह इतनी नहीं है. वो एरिया हो सकती है. शिक्षा, आरोग्य. शिक्षा और हेल्थ न्यू बॉम्बे में अच्छा है काफी. यहाँ पर उसकी प्रॉब्लम नहीं है. अच्छी स्कूल्स भी हैं, हेल्थ केयर भी यहाँ पर अच्छा है. ये स्कूल्स गवर्नमेंट की है? दोनों भी हैं. गवर्नमेंट की स्कूल अच्छे हैं? प्राइवेट की. गवर्नमेंट की सुधर रही है, बट इतनी अच्छी नहीं है. पर प्राइवेट में अफोर्डेबल अच्छी स्कूल्स हैं, जैसे फादर एडमल है, सेंट लॉरेंस है, सेंट मेरीज है. इससे पुरानी इंस्टीट्यूशंस हैं जो काफी अच्छी हैं यहाँ पर, और ज्यादा एक्सपेंसिव भी नहीं है. यानी कि बेसिक इंफ्रास्ट्रक्चर में ध्यान देना चाहिए. इंफ्रास्ट्रक्चर और स्पोर्ट्स की जगह. स्पोर्ट्स की. दादा नमस्कार. आमदार कसा असावा? आमदार आमदार कसा असं, आमदारांनी जनतेची कामं केली पाहिजे. भाजपवर विश्वास नाही अजिबात. भाजपने काय काय कुठे काला घोटाळा केलाय ते त्यांच्याला माहिती आहे. आणि सगळे मिक्स वॉशिंग मशीन मध्ये धुवून काढलेले ते असं आहे. जनतेच्या माणसाचा विश्वासच पाहिजे आणि त्या जनतेसाठी ज्यांनी चांगलं कार्य केलं पाहिजे तो असा आमदार असायला पाहिजे. काय नवी मुंबईमध्ये काय वातावरण आहे? नवी मुंबईत कसं आहे, सगळे जातं सगळे पक्ष तर मिक्स झालेत. जनतेसमोर एक बोलतात, संध्याकाळी एकत्र बोलतात, ती वेगळी गोष्ट आहे. 20 तारखेला मतदार काय निर्णय घेतील? शेवटी मतदान त्याच्यावर काय, मतदान तो मेन कार्यकर्ता आहे. तो त्यांनी कुणाला टाकायचं त्यांनी ते विचार करून त्यांनी टाकायला पाहिजे. महत्वाचा रोल आहे तो, महत्वाचा रोल आहे. तुम्हाला काय वाटतं मतदारांनी काय विचार केला पाहिजे? आता जो तो म्हणते हा आमचा पक्ष आहे, तो ज्याचा तो पक्षाचा तो आता भाजपचा असेल किंवा शिवसेना आणखी इतर कुठल्या पक्षाचा असेल, तो ज्या पक्षाचा त्याचाच तो पक्षाचा तो विचार सांग, दुसऱ्या पक्षाचा तो विचार सांगणार नाही. ही फॅक्ट आहे. पण मतदारांनी काय विचार करून मतदार त्याने विचार करून करायला पाहिजे ना. शेवटी मतदार तो हक्क त्याच्यात तो बजावणार आहे. मग त्याला सांगत नाही तू याला ह्या पक्षाला किंवा त्या पक्षाला, आपण सांगू शकणार नाही. आपण बघितलं नागरिक कशा पद्धतीनं त्यांची मतं व्यक्त करतायत, कशा पद्धतीनं भूमिका ते मांडतायत. हे नवी मुंबईच्या बाजूला असलेलं हे शहर आहे. डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या एकूणच आर्थिक
उलाढालीच्या दृष्टिकोनातून या शहराला आलेलं हे महत्व अतिशय महत्वाचा रोल या नागरीकरणामध्ये या शहरानं बजावलेला आहे आणि पुढच्या काळातही या शहराचं महत्व खूप राहणार आहे. त्या दृष्टिकोनातून इथले मतदार बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्पोर्ट्स, मुलांसाठीच्या सुविधा या संदर्भामध्ये बोलतात आणि आपण आपला हा दौरा या ठिकाणी आपण आलो, त्यांची भूमिका जाणून घेतली, आमदार कसा असावा हे समजून घेतलं. अशीच सोबत आपल्या सोबत तुम्ही राहा आणि हा असाच दौरा आपल्या पुढच्या मतदारसंघामध्ये जाणार आहे. तिथल्याही नागरिकांशी आपण बोलणार आहे, त्यांचं काय मत आहे, आमदार कसा असावा हे आपण समजून घेऊया. कॅमेरामॅन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, नवी मुंबई. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.